नमस्ते मंडळी, हॉटेल पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा नेहमीचाच पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. नवनवीन पर्यटन स्थळं आपल्यासमोर आणण्याचा माझा मानस असतो आणि त्यातूनच एक छानसं एक रिसॉर्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे. जुन्नर तालुक्यात नवीनच एक निर्माण झालेलं आमरा रिसॉर्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची सुंदर अशी रिसॉर्ट फार क्वचित ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि आज आपण जुन्नर तालुक्यातील डिंगोरेच्या जवळ असलेलं हे आमरा रिसॉर्ट पाहणार आहोत. अतिशय सुंदर, निसर्गरम्य, नीटनेटकं, क्लीन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आमरा रिसॉर्ट आणि त्याचा हा एंट्रन्स पॉईंट, छानपैकी बाग, तेवढं सुंदर असं डेकोरेशन. या बाजूला अतिशय सुंदर असं टॉयलेट आहे, आतमध्ये नीटनेटकं आणि क्लीन, का ज्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. फार कमी ठिकाणी अशी स्वच्छता पाहायला भेटते. रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी एकदम आयडियल जागा आहे. आणि आपल्या बाजूलाच या साईडला एक रॉयल पॅलेस म्हणून लग्नाचा एक हॉल इथे त्यांनी निर्माण केलेला गेलेला आहे. आता आपण स्विमिंग पूल सेक्शनमध्ये जात आहोत. समोरच आपल्याला छानपैकी एक स्विमिंग पूल पाहायला भेटतोय. त्याच्या बाजूला असं छानपैकी गार्डनिंग केलं गेलेलं आहे आणि स्विमिंग करता करता आजूबाजूला बसण्यासाठी अशी सुंदर अशी बैठक व्यवस्था निर्माण केलेली गेलेली आहे. स्वच्छ, नीटनेटका आणि क्लीन असलेला स्विमिंग पूल. समोर एक बेबी स्विमिंग पूल आणि त्याच्यासमोरच आपला मेन स्विमिंग पूल. इकडे रेन डान्ससाठी थोडीशी जागा तयार केलेली गेलेली आहे. खूप मोठा असा रिसॉर्टचा परिसर. पण रिसॉर्टमध्ये आल्यानंतर एक दिवस आपला इथे निश्चितचपणे चांगला जाऊ शकतो. आता आपण ओपन ग्राउंडवरती, जिथे क्रिकेट खेळण्यासाठी लॉन तयार केलं गेलेलं आहे आणि समोरच एक लग्नाचा हॉल देखील आहे. आणि आता आपण क्रिकेटच्या मैदानातून रॉयल ओपन गार्डनच्या आपण आतमधल्या प्रीमाइसेसमध्ये प्रवेश करणार आहोत. आतमध्ये खरी धमाल आहे. आतमध्ये आल्यानंतर, रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आपल्याला राहण्यासाठी सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली गेलेली आहे. इकडे आपल्या आमरा रिसॉर्टचं ऑफिस आहे आणि समोरच हे स्टोन रूम आहे, म्हणजे संपूर्णपणे दगडामध्ये बनवलेली रूम. अतिशय सुंदर, नीटनेटका आणि तेवढ्याच सुंदरतेने नटवलेला परिसर, गार्डनिंग, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि पुष्पा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं आमरा रिसॉर्ट आणि त्याचा हा विहंगम असा परिसर. आमराईनं सध्या संपूर्ण परिसर व्यापलेला आहे. समोरच आपण पाहतोय त्या कॅप्सूल रूम आहेत. नदीच्या किनारी नदीचा व्ह्यू कॅप्चर करून कॅप्सूल रूम बनवलेले आहेत. समोर आपल्याला बसण्यासाठी छानपैकी जागा तयार केलेली गेलेली आहे. या ठिकाणी बड्डे साजरा करण्यासाठी किंवा डेस्टिनेशन वेडिंग साजरा करण्यासाठी जागा तयार केलेली गेलेली आहे. निसर्गरम्य आणि तेवढं शांत असलेलं आमरा रिसॉर्ट. आणि आमरा रिसॉर्टचं आणखी एक खासियत म्हणजे ह्या ट्री हाऊस, आंब्याच्या झाडाच्या आधारावरती या ट्री हाऊस निर्माण केलेल्या गेलेल्या आहेत. वरती छानपैकी रूम तयार केलेल्या गेलेल्या आहेत. त्याच्यासमोरून आपण नदीचा छानपैकी व्ह्यू पाहतो. समोरच आपलं रेस्टॉरंट आहे आणि वरती ट्री रिसॉर्ट आणि त्याला लागूनच असलेली नदी. नदीच्याच बाजूला संध्याकाळी छानपैकी बसण्यासाठी ही आणखी एक रेस्टॉरंटची जागा निर्माण केलेली गेलेली आहे.
बाजूलाच नदीचा विहंगम असा परिसर. सुंदर असं लोकेशन. पाण्यामध्ये खूप सारे मासे आहेत. निसर्गाच्या गर्द झाडीमध्ये ट्री हाऊस आणि याचे दर देखील अगदी माफक आहेत. अमरा रिसॉर्ट, आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स आज या रिसॉर्टमध्ये पिकनिक घेऊन आलं होतं. बाय मंडळी.